हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. फक्त दोन लोकांचं नाव. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. ते थकले नाही येशू ख्रिस्ताचं स्वागत करण्यामध्ये. आमेन. ते थकले नाही त्यांनी झावळ्या उंच करण्यामध्ये. हालेलुया. 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 आज आपल्या झावळ्या आणल्या 1 2 3 5 100. हालेलुया. आज आम्ही आमच्या झावळ्या घेऊन आले म्हणजे आमचे हात पाऊ. हालेलुया. स्तोत्र करत दावीद काय म्हणतो, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी माझे पाय उंच करून देवा तुला धन्यवाद असाच करेन. बोलू येशू मसीह की. आम्ही काय शिकत आहोत या दिवसामध्ये? प्रार्थना, युद्धाच्या वॉरफेअर आम्ही शिकत आहोत. हालेलुया. युद्धभूमी आम्ही पाहत आहोत. युद्धभूमीमध्ये आम्ही उतरलेला आहोत किंवा आम्ही आहोत. ऑलरेडी आम्ही युद्धामध्ये आहोत. जो प्रार्थना करतो तो युद्धामध्ये आहे. हालेलुया. युद्धभूमीमध्ये आहे. वॉरफेअरच्या रूम मध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यावर शस्त्र असणं देखील गरजेचे आहे. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं, शस्त्राविषयी पाहिलं. काय काय शस्त्र आम्ही पाहिले? प्रार्थना, वाढवणे, अजून 3 गोष्टी शिकलो होतो ना. रक्त मांसावर नाही तर आकाशातल्या दुरात्म्यांवर. आमेन. हालेलुया. तर प्रियानो, आज आम्ही झावळ्याच्या रविवाराविषयी थोडंसं आम्ही आधी पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जो आपला विषय आहे वॉरफेअर किंवा युद्ध, आम्ही ते प्रार्थना हे आमची युद्धाचं भूमी आहे त्याच्याकडे आम्ही जाणार आहोत. आमेन. हालेलुया. आणि आज काय आहे? पाम संडे आहे. येशू ख्रिस्ताचं स्वागत यरूशलेमच्या लोकांनी केलं. आमेन. हालेलुया. एक वचन आपण वाचूया. मार्काचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 1 ते 11 वचन आहे ते आम्ही वाचूया. मार्काचं शुभवर्तमान याला भेटलं ते वाचू शकता. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय 1 ते 11. बेथानी जवळ येऊन पोहोचले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की समोरच्या गावात जा. त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही. ते सोडून आणा. आणि तुम्ही असे का करता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल. तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले. तेव्हा त्याने त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतर लोकांनी शेतमाळ्यातून टहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले. असं जयघोष करू लागले की होसाना प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. आमचा बाप दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसाना. नंतर यरूशलेमेत आल्यावर मंदिरात गेले आणि त्याने सभोवर सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. हालेलुया. त्या ठिकाणी पाहतो येशू ख्रिस्ताच्या जय घोषाने किंवा स्वागत कसं केलं. त्याला त्याच्या समोर आपले वस्त्र टाकले. जंगलामध्ये किंवा त्या रानामध्ये गेले, शेतामध्ये गेले, ढाळ्या तोडून आणल्या, झावळ्या तोडून आणल्या आणि उंच करून म्हणायला लागले होसाना. होसाना या नावाचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, होसाना म्हणजे देवा आमचं तारण कर. होसाना या नावाचा अर्थ देवा आमचं तारण कर, आमच्या पापांची क्षमा कर, आमच्यावर दया कर. हालेलुया. तर तुम्ही आणि मी होसाना म्हणतो म्हणजे आम्ही काय म्हणतो? देवा आमच्यावर दया कर, आमच्या पापांची क्षमा कर, हे देवा आमचं तारण कर. आमेन. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी एक रहस्याची गोष्ट अशी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो. एक अद्भुत गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहिली होती. पहिल्या 11व्या अध्यायातल्या पहिला आणि दुसऱ्या वचनामध्ये ते यरूशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी जवळ येऊन पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की समोरच्या गावात जा. त्यात जातात तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही. ते सोडून आणा. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं एक परमेश्वर आम्हाला या ठिकाणी काय करत आहे माहिती का, एक आम्हाला दाखवत आहे तो भविष्यवक्ता आहे, तो एक संदेष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी पाहतो की तो काय सांगत आहे आपल्या शिष्यांना, दोघं शिष्यांना बोलून म्हणत आहे की समोरच्या गावात जा. कुठं जा? आणि ते गाव जे आहे ना ते 2 ते 2.5 कोस किंवा मैल आपण म्हणू, ते लांब होतं, दूर होतं. जिथं ते उभे होते, ज्या ठिकाणी ते आले होते, तिथून ज्या गावामध्ये त्यांना जायचं होतं किंवा शिंगरू आणायचं होतं, जे गाढव आणायचं होतं, ते गाव किती लांब होतं माहिती का? कारण मी वाचत होतो 2 ते 2.5 मैल. किती झालं? 2 ते 2.5 मैल म्हणजे मैल कोस. 1 कोस म्हणजे 1.5 किलोमीटर. 1 कोस म्हणजे 1.5 किलोमीटर, बरोबर का? गणिताचं कोण येतं? हालेलुया, हालेलुया. म्हणजे ते कमीत कमी 2, 2.5 ते 3, 4 किलोमीटर लांब होते. ती गाव जे आहे ना, बेथानी पासून जे गाव आहे जिथून त्यांना ते घेऊन यायचं होतं, ते 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. किती लांब आहे? लांब आहे. हालेलुया. आणि तरी येशू ख्रिस्त या ठिकाणी उभा राहून अशी भविष्यवाणी किंवा असं सांगत आहे की त्या ठिकाणी एक गाव आहे, त्या गावामध्ये जा आणि जसं गावात तुम्ही जाताल, हालेलुया, हालेलुया, गावात जाताच तुम्हाला काय मिळेल? ते घर दिसेल आणि त्या घराच्या जवळ एक काय केलं आहे? ते गाढव बांधलेलं आहे. त्या गाढवाला सोडवा. आणि सोडवताना जर तुम्हाला कोणी असं विचारले कशासाठी घेऊन चालले, कारण की त्या काळामध्ये गाढव ही संपत्ती होती. काय होती? योबाचं पुस्तक 1 अध्याय आपण काढूया. योबाचं पुस्तक 1 अध्याय. योबाचं पुस्तक 1 अध्याय 14 वचन वाचा. 13 आणि 14 वचन वाचा. एके दिवशी असे झाले की हा, योबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत असता हा, एका जासुदाने योबाकडे येऊन सांगितले, बैल नागरिक होते व त्याच्याजवळ गाढवे चरत होते. बस. आता 3रं वचन वाचा. दुसरं वचन, तिसरं वचन. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 3 कन्या झाल्या. हा. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आमेन. एवढे त्याचे धन होते. आता म्हणा बरं, गाढव माझं धन आहे. हालेलुया. आता पण आहे जे लोक आहेत, तुम्ही पहा, हालेलुया, हालेलुया. जे वैधू लोक आहेत तुम्ही पाहिले का? किंवा जे पाटे, पहिले बघा पाटे घेऊन फिरायचे, पाटे दगडाचे पाटे, ते गाढवाचे याच्यावर टाकायचे आणि ते गावोगावी किंवा वेगवेगळ्या गल्लीमध्ये घुसायला त्यांना सोपं जायचं ते गाढव घेऊन. आणि ज्याला पाटा पाहिजे दगडाचं ते घेतो. हालेलुया. ते त्यांचं धन होतं, एक वाहतुकीचं साधन होतं. आणि आता मला सांगा, जर तुमच्या समोरची गाडी, तुमच्या घराच्या समोर गाडी लावली, समजा मिळची गाडी आहे, आणि कोणी येऊन डायरेक्ट घेऊन जायला लागलं, तो काय म्हणशील? हालेलुया. आता तुला कळतं का माझी गाडी कसं काय घेऊन चालला आणि कुणाला विचारून घेऊन चालला? हालेलुया. म्हणजे आमच्या धनाला जर कोणी घेऊन जात आहे तर तुम्ही आणि मी ओरडणार आहे, त्या ठिकाणी आम्ही अपोज करणार, त्या ठिकाणी तुम्ही आणि मी त्याला थांबवणार आहे. बाबा कसं काय घेऊन चालला? तू माझ्या ओळखीचा ना पाळखीचा? हालेलुया. ना तू माझा नातेवाईक आहे ना काय आहे, मला न विचारतो गाडी घेऊन चाललाय, याचा अर्थ काय? पण या ठिकाणी देवाचं योजना बघा, देवाची आमच्यासाठी योजना काय या ठिकाणी आम्हाला प्रगट होते, किंवा त्या ठिकाणी एक रहस्याची गोष्ट अशी प्रगट होते की देवाला ठाऊक आहे आम्हाला काय पाहिजे, तर त्याची सोय आधीच देव ऑलरेडी करत आहे. आमेन. हालेलुया. आणि दुसरी एवढंच नाही तर देव ते लोकांना तयार करत आहे की त्यांनी आपलं धन द्यावं. आमेन. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला एलियाचं उदाहरण आठवतं का?
पहिले राजे याचा 17वा अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं 13 वचनामध्ये 7व्या वचनापासून जर तुम्ही पुढे वचन वाचत गेले त्या ठिकाणी लिहिलंय की योबाला देवाचं वचन पुन्हा प्राप्त झालं आणि असं प्राप्त झालं की तो म्हणतो की सारपत इथल्या विधवेला मी तुझ्यासाठी आज्ञा करून ठेवली आहे की तू इथून पुढचं जे काही उदरनिर्वाह तुझं होणार आहे त्या विधवेच्या घरामध्ये होणार आहे. मी तिला आधीच सांगितलंय, तुला जायच्या अगोदर मी सांगितलंय, हो तुला तिथे पोहोचायच्या आधी सांगितलंय, करिंथलीतल्या होळाचं पाणी आटण्याच्या अगोदरच मी तुला सांगून ठेवतो की त्या ठिकाणी मी तुझी सोय ऑलरेडी केली आहे. हालेलुया. परमेश्वर माझी सोय करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हो, तुम्हाला अजून एक उदाहरण आठवत असेल, बायबल मधलं असं उदाहरण आहे की एक बाप आपल्या मुलाला घेऊन चाललाय, त्याच्या अंगावर काय दिलंय माहिती का? वेदीची लाकडं त्याच्या अंगावर टाकलेले आणि वेदीसाठी वेदीला जाळण्यासाठी त्याच्याकडे विस्तव आहे, पण वेदीवर अर्पण करण्यासाठी मेंढा किंवा कोकरू नाहीये, अर्पण करण्यासाठी काहीच त्याच्याकडे नाहीये. तो पुत्र आपल्या बापाला म्हणतो, बाबा आपण सगळं वस्तू घेतल्यात, आपल्याकडे गाढवी आहे, आपल्याकडे काय आहे, आपण दोघच आहोत, आपल्याकडे लाकडं आहेत, वेदीला सगळं करण्यासाठी सगळं साधनं आहेत, पण वेदीवर अर्पण करण्यासाठी आपल्याकडे काय नाहीये, कोकरा नाहीये. कोण होते? अब्राम आणि इसाक. हालेलुया. अब्राम म्हणतो देव पुरून देईल. हालेलुया. अब्राम म्हणतो देव आपली गरज जाणतो, तो आपल्या गरजेला उरून पुरून देणारा परमेश्वर आहे, म्हणून काय कर, त्याचा विश्वास ठेव. हालेलुया. हालेलुया. कदाचित मला असं म्हणजे माझा अनुभव किंवा माझा विचार असं आहे, त्या शिष्यांनी विचार केला असेल, नक्कीच आमच्या गुरुनी आज आम्हाला टोले द्यायचं ठरवलंय. हालेलुया. कदाचित बरं का. हालेलुया. हालेलुया. एखाद्याची संपत्ती आणायची आहे, त्याला न सांगता कसं हो? हालेलुया. पण या ठिकाणी एक रहस्याची गोष्ट अशी आहे, प्रभूला माहिती आहे आमच्या गरजा कुठे आहेत, प्रभूला माहिती आहे आम्हाला कुठून सहाय्य मिळणार आहे, प्रभूला माहिती आहे आमच्यासाठी ज्या योजना त्यांनी केलेल्या आहेत आमच्या हिताच्या आहेत. आमीन. हालेलुया. व त्या ठिकाणी काय केलंय, एका गावामध्ये त्यांनी ते कोकरू ठेवलंय ज्याच्यावर कुणी कधीच बसलेलं नाही. हालेलुया. 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 परमेश्वर माझ्यासाठी उत्तम योजना करणारा परमेश्वर. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला लवकर भिंतीच्या पलीकडचं दिसत नाही, त्यांनी गावातलं पाहिलंय. हालेलुया. काय केलंय, जे काही मिल 2-3 कोस दूर आहे. हालेलुया. त्या ठिकाणी तो पाहून काय म्हणतो, तिथे गाढव बांधलेला आहे, त्याच्यावर कधी कुणी बसलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ देवाने त्याला प्रगट केलं काय, कसं आहे ते गाढव, ते गाढवीचं शिंगरू कसं आहे, त्याच्यावर कधी कुणी बसलेलं नाही. ते असं त्या ठिकाणी आहे की जे उड्या मारणार नाही. हालेलुया. 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 प्रत्येक वचन वाचा त्या 11व्या अध्यायातलं दुसरं वचन. समोरच्या गावात जा, हा, त्या जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल, हा, त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही, त्याच्यावर कुणीच कधी बसलेलं ते सोडून आणा. ते बस, ते काय करा, ते सोडून आणा. ते म्हणजे याचा अर्थ तुमच्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत माहिती का, त्या गावामध्ये मी तुझी काय केलेली सोय केलेली, आणि ते काय करा, फक्त जाऊन रिसीव्ह करा. आमेन. काय करायचंय, रिसीव्ह कर. नुसतं ऐकायचं नाहीये तर रिसीव्ह करायचंय. बोला, ऐकायचं नाहीये तर कृती करायची. नुसतं ऐकायचं नाहीये. आपल्या शेजारच्या बघून म्हणा, नुसतं ऐकू नकोस. आतापर्यंत नुसतं ऐकलंस, माझ्याकडे बघू नये, शेजाऱ्याला बघू. शेजारी बघा, शेजारी ऐका नाही, शेजारी बघू. नुसतं ऐकू नकोस, नुसतं ऐकू नकोस. तर काय कर, कृती कर आणि स्वीकार कर. आमेन. देवाच्या सामर्थ्याचा, देवाच्या आशीर्वादाचा, देवाच्या दिलेल्या त्या कृपेचा नुसतं ऐकू नको, तो स्वीकार कर. आमेन. काय कर, तिथे जाऊन काय कर, सोडून आण, सोडून आण, सोडून आण. त्या ठिकाणी फक्त जाऊन तिथं उभा राहू नको किंवा वाट बघत बसू नको, कोण येईन आणि कोण सोडून देईन. नाही, तुला जायचं, तुला स्वीकारायचंय, तुला जायचंय, तू त्या ठिकाणी सोडून तुला आणायचं आहे. हो, मला प्रार्थना करायची, मला जाऊन घ्यायचंय, मी प्रार्थना करणार, मला जाऊन मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. फक्त त्यांनी ऐकलंच नाही तर त्यांनी कृती केली. ते गेले त्या ठिकाणी आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ते गाढव किंवा ते शिंगरू सोडवलं. आमीन. हालेलुया. आज आमच्या पण जीवनामध्ये प्रभू मला सांगत आहे, तुझा आशीर्वाद ठेवलेला आहे, पण काय कर,
तुला जायचंय, तुला सोडवायचंय आणि तुला जाणायचंय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यांनी गेले, त्या गावामध्ये गेले. मला सांगा, गावात जायला त्यावेळेस त्यांच्याकडे मोटरसायकल होती का? साधन होतं का? त्यांना पायी पायी जायचं होतं. हालेलुया. त्यांना त्या ठिकाणी, समजा इथून आपल्याला कुठे जायचं, स्टँडवर जायचं, पायी पायी जायचं, किती वेळ लागेल? बरं, डीमार्टला जायचं, जाऊ दे, डीमार्ट इथून जवळ आहे ना, अर्धा तास पायी पायी जायचंय बरं का. हालेलुया. कुठे जायचंय? डीमार्टला जायचंय, खरेदी करायला. पायी पायी जायचंय, किती वेळ लागेल? जाता 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 त्यांच्या मनात विचार आला असं, चाललो तर खरं, पण तिथं धुतली नाही तर बरं. हालेलुया. आम्ही चाललोय खरं, आमच्या स्वामीने आम्हाला पाठवलंय. म्हणजे विचार करा, त्या ठिकाणी ते निडर झाले. जर प्रभू तुमच्या बरोबर आहे ना, जर देवाचा अभिषेक तुमच्या बरोबर आहे ना, तुम्ही निडर होताय. हालेलुया. तुम्ही काय होताय? लीडर आणि निडर. लीडरच निडर असतो. आता लीडर झाला ढिल्ला तर सगळं गाव ढिल्ला. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट त्या ठिकाणी, अजून एक गोष्ट, परमेश्वराचं सामर्थ, परमेश्वराचं वचन ज्यास तुम्हाला मला प्राप्त होणार आहे, त्यास तुम्ही आणि मी निडर होणार आहे. बोला, निडर होणार आहे. त्यांना देवाचं वचन प्राप्त झालं की समोरच्या गावामध्ये तुला जायचंय आणि जाऊन फक्त तिला राहायचं नाही, तर ते गाव तुम्हाला सोडून यायचंय. याचं कृपा, परमेश्वर त्यांच्या कृपा केली आणि कृपा केल्यानंतर ते निडर झाले. त्यांच्यातलं भय निघून गेलं. परमेश्वर तुमचं आणि माझं भय दूर करेल ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याची वाणी ऐकणार आहोत. ज्यावेळेस आम्ही त्याचं वचन ऐकणार आहोत, त्यावेळेस तुम्ही आणि मी काय होणार माहिती की यहोशुवाप्रमाणे, यहोशुवाचं पुस्तक 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये काय लिहिलंय माहिती का तुम्हाला? वाचा बरं, यहोशुवाचं पुस्तक 1 अध्याय 8वं वचन. यहोशुवा, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी कसा असू दे, सदैव असू दे. त्यांचे काही लिहिले आहे, हा, ते तू काळजीपूर्वक पाह हा, आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर. आमेन. त्यांनी फक्त त्या स्वामी कोण ऐकलंच नाही. हालेलुया. तर ह्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये घडलं की ते जात होते त्या ठिकाणी, परमेश्वराची कृपा त्यांच्या बरोबर होती, त्याचं सामर्थ्य त्याच्या बरोबर होतं आणि ज्या वाटेने ते चालले होते त्या ठिकाणी त्यांना यश मिळणार आहे. हालेलुया. पण कधी? त्या ठिकाणी लिहिलंय, या नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी. आमेन. जर तू हे काळजीपूर्वक ऐकशील आणि पाळशील तर परमेश्वर तुला आशीर्वादित करणार आहे. आमेन. या ठिकाणी देखील त्या शिष्यांना परमेश्वराने पाठवलं. काय घेऊन पाठवलं? काय घेऊन पाठवलं? काय दिलं त्यांना? आज्ञा दिली. आज्ञा दिली. आमेन. आणि ती आज्ञा जर त्यांनी स्वीकारली, घेतलं, तो लीडर झाले, ते लीडर बनले. आमेन. आज परमेश्वर तुम्हाला मला काय करते माहिती का? लीडर करते नाही का? आमच्यामधलं भय काढते. कशाबद्दलचं भय? संकटाबद्दलचं भय, अपयशाबद्दलचं भय, निराशाबद्दलचं भय. हो, अजून कसलं भय? भीतीचं भय. हालेलुया, हालेलुया. अजून कसलं भय? अजून कसलं भय? तिथे जायचंय मला, होईल का नाही होणार? मी पास होईल का नाही होणार? मला यश मिळणार का नाही मिळणार? हालेलुया, हालेलुया. अभ्यास तर केलाय पण काय माहित, लिहिलंय ते बरोबर, काय माहित? त्याचं भय, अपयश, फेलियरचं भय प्रभू काढत आहे. आमेन, आमेन. आणि ज्यावेळेस ते गेले, त्या गावात गेल्यानंतर काय झालं? लोक आले का तिथं? त्यांना विचारायला आले लोक. वाचा बरं पुढचं वचन काय लिहिलंय. ज्यावेळेस ते त्यांना, हा पुढं 11व्या अध्यायाचं थोडं पुढं वचन. त्याला म्हणू लागले, बस एक मिनिट थांबा. काही लोक आले का नाही? लोक आले.
बरोबर, त्यांची संपत्ती घेऊन जायला लागले, ते असेच बसतील का? तिथले लोक आले आणि काय विचारू लागले, तुम्ही शिंगरू सोडून पुढं काय करू राहिले? या गावची तर तुम्ही दिसत नाहीये, या वाटेने कधी तुम्हाला पाहिलं नाहीये, पण इथून तुम्ही कुठं जाणार आम्हाला माहित नाही, पण इथं डायरेक्ट घरात घुसू राहिलेत आणि तुम्ही काय करू राहिले? पण त्यांच्याकडे भविष्यवाणी होती, देवाचं वचन त्यांच्याकडे होतं. आमेन, हालेलुया, हालेलुया. त्यांच्याकडे काय होतं? देवाचं वचन होतं, देवाची भविष्यवाणी त्यांच्याकडे होती, देवाचा अधिकार त्यांच्याकडे होता. आणि ज्या वेळेस तुम्ही तिथं जाणार आहात, देवाचं वचन घेऊन जाणार आहात, ते लोक तुमचं ऐकणार आहेत. आमेन बोलाल का? आमेन, हालेलुया, हालेलुया. हो, त्या घरातले बंधन कधी तुटणार आहे? ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन त्या ठिकाणी सांगणार आहात. असंच नाही तुटणार आहे, असंच लोकांचं परिवर्तन नाही होणार आहे. त्या ठिकाणी लोकांचं परिवर्तन झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. ते लोक आलते त्यांना हे करायला, पण सौम्यतेने त्यांना जाऊ दिला. कमॉन, हालेलुया, हालेलुया. ते देवाचं वचन घेऊन त्या ठिकाणी गेले. आमेन. बोला, मला पण देवाचं वचन घेऊन जायचं, मला पण लोकांना सुटका द्यायची. आमेन. लोक आले त्यांच्यावर, कशासाठी? कशासाठी आले त्यांचे? बोला ना. तुम्ही तिथं उभे, तुमच्या समोर तुमची गाडव सोडत आहे, तुम्ही काय कराल? त्याला विचार, हा बरं झालं आलं बाबा, आम्ही तुझीच वाट बघत होतो. हालेलुया. मग काय म्हणणार आहे तुम्ही? त्यांनी विचारलं, काय विचारलं? तुम्ही इथं काय करतात? कशासाठी आलात? तुम्ही काय करतात? तुम्ही शिंगरू सोडवण्यासाठी तुम्ही कुणाच्या परमिशन इथं आला आहात? पण प्रियानो, देवाचं वचन जर तुमच्याकडे आहे ना, तुमचा विरोधी कोणी नसणार आहे. तर देव तुमच्या पक्षाचा आहे, तर तुम्हाला विजय मिळवणारा 100% तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आमेन. पण त्याच्यासाठी देवाचं वचन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विदाऊट वचन तुम्ही जेव्हा जाताल, समजून जा, टोले माझी वाट. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विदाउट वचन जाताल तर सुवार्ता सांगायला गेले समजा, हालेलुया, हालेलुया, आणि तुम्हाला वचनच माहित नाही, मग काय होतं? आम्ही फसतो, पडतो, आम्ही त्या फटक्यांना सामोरे जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजा आमच्याकडे ज्ञान नाहीये आणि मला जायचंय एक्झामला, परीक्षेला जायचंय. गेला एक्झामला, अभि एक्झामला गेला, त्याच्याकडे ज्ञानच नाही. गेला परीक्षेला, बसला परीक्षेला, आला मोठा भला मोठा पेपर. आता लिहायचं, काय लिहायचं? विदाउट ज्ञान परीक्षेत फेल आहे ना. हालेलुया. असे कितीतरी उदाहरण आहेत. चपात्या बनवायच्या, पाणी किती टाकायचं माहित नाही, पीठ किती टाकायचं, पाणी मीठ सगळं टाकलं, पण मीठच टाकलं नाही तर खारट नाही, काय बेचव, चव नाही लागणार. हालेलुया. आणि जर तुम्हाला माहितीये कसं किती टाकायचं, 1 किलोला पिठाला किती पाणी टाकायचं सगळं माहितीये, तर तुम्ही योग्य पीठ मळणार, चपात्या बाकी. हालेलुया. मी तुम्हाला हे का सांगत आहे, उदाहरण का सांगत आहे, की तुम्हाला त्या गोष्टी कराव्यात म्हणून. हालेलुया. त्यांच्याकडे वचन होतं म्हणून ते बोलू शकले. आणि ज्यावेळेस त्यांनी बोललं, त्यांच्या मुखातले जे शब्द त्यांच्या स्वामींनी त्याला सांगितलं होतं. स्वामींनी सांगितलं, जर तुम्हाला कुणी, म्हणजे त्याला माहित होतं ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगायला जाणार आहे, तुम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लोकांना सुटका द्यायला जाणार आहे, त्यावेळेस तुम्हाला लोक हे प्रश्न विचारतील. काय प्रश्न विचारतील? तुम्ही कोणाच्या अधिकाराने या ठिकाणी आलात, तुम्ही कसं हे सोडू शकता? त्यावेळेस तुमच्याकडे देवाचं वचन, जे त्याच्या मुखातून निघणारं वचन, जे आत्मा आणि तलवार आहे, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाने त्यांना सांगितलं, जर मला माहिती तुम्ही तिथे जाणार आहात. आम्ही पण कधी कधी सुवार्ता सांगायला जातो आणि कधी कधी समोरचे प्रश्न असे येतात, सांग मग वलंडन सण कधी साजरा करायचा, कधी साजरा करायचा काय माहिती. हालेलुया. आता वलंडन सण नाही, आता प्रभू येशू ख्रिस्त एकदाच वधस्तंभावर खेळलाय, वधस्तंभ मारला गेलाय, त्याने सगळे आता जुने नियम पूर्ण केलेत. आता तो म्हणतो, मी तुला नवीन सृष्टी करत आहे. आमेन, हालेलुया. चुकीचा संदेश उठत आहे. आम्ही लोकांकडे सांगायला जातो, आम्ही असं करायला पाहिजे तसं, पण वचन जर नसेल ना, तुम्ही त्यांना काही शिकू शकत नाही, बोलू शकत नाही. हालेलुया. पण जर वचन असेल तर त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणून बायबल सांगतं, ज्ञानाच्या अभावामुळे
माझ्या लोकांचा नाश होत आहे. म्हणून काय कर, ज्ञान संपादन कर. हे नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे, म्हणजे तुला काय होईल, यश प्राप्ती घडेल. तू फेल होणार नाही, तू अपयशी होणार नाही, तू निराश होणार नाही, तू दुःखी होणार नाही. तू ज्याही कामामध्ये हात घालशील त्याच्यामध्ये तुला परमेश्वर यश देईल. आमेन, हालेलुया. आणि म्हणून मला जायचंय, पण माझ्याकडे देवाचं वचन घेऊन जायचं. माझ्या देवाचं वचन माझ्या बरोबर घेऊन जायचंय. लिखित स्वरूपाचं वचन प्रभूने आपल्याला का दिलं माहिती का, ते आम्ही आमच्या जीवनात आत्मसात करावं. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने वचन दिलं आणि त्याच्यानंतर ते गेल्यानंतर त्यांनी ते शिंगरू सोडायला लागले. लोक आले, लोकांनी विचारलं की तुम्ही इथं काय करता. तेव्हा त्यांच्याकडे काय उत्तर होतं, वाचा बरं. येशूने सांगितल्याप्रमाणे, बोला, येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलं. हा, काय लिहिलं पुढं, त्यांनी त्यांना उत्तर दिले की तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. आणि असं कसं जाऊ नाही दिलं, काय घेऊन गेले, बोला, त्यांचा आशीर्वाद घेऊन गेले. आमेन, आमेन. त्यांनी त्या शिंगराला सोडून त्याच्या बरोबर घेऊन गेले. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या लोकांना आज मी तुमच्यासाठी भविष्यवाणी करते, तुम्ही जर देवाचं वचन आपल्या जीवनाबरोबर घेऊन जातात तर परमेश्वराच्या लोकांना तुम्ही तुमचा आशीर्वाद तुमच्या बरोबर घेऊन येत आहात. आमेन, बोला जोरात, रिसीव्ह करणार म्हणा. आमेन, हालेलुया. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या देवाचं वचन घोषित केलं, म्हणून त्यांना त्या सर्व अडचणीपासून सुटका मिळाली. आम्ही आमच्या अडचणीतच काय करतो माहिती का, आमच्या अडचणीतच आम्ही काय करतो, बोला ना, देवाचं वचन घोषित नाही करत. मला सांगा बरं, यशाया 53:5 काय सांगतं, खूप रहस्याची गोष्ट आहे. यशाया 53:5, यशाया संदेशाचा ग्रंथ 53वा अध्याय आणि 5वं वचन, जे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती, मी फक्त असं बटन दाबायचं उशीर आहे. त्याला बसलेल्या, बटन फक्त दाबायचं उशीर. हालेलुया. आम्हाला माहिती आहे पण असं हे नाही, म्हणून बायबल सांगतं हे नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखात असू दे. आमेन. काय लिहिलंय हो, त्याला बसल्या फटक्यानी मला, अजून बायबल सांगतं एखादी आई आपल्या ताने मुलाला विसरेल, 49 अध्याय 15 वचन, एखादी आई आपल्या ताने मुलाला विसरेल पण परमेश्वर म्हणतो मी तुला विसरणार नाही. 16 वचन सांगतं तुला मी आपल्या तळहातावर कोरून ठेवलंय, तुझे कोट नित्य माझ्या समोर असतील. हालेलुया. आणि देवाच्या वचनामध्ये असे बरेच वचन आहेत की जे आम्हाला अभिवचनाद्वारे सांगत आहे की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. 365 वेळा बायबल मध्ये असं लिहिलंय की भिऊ नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. पण आम्ही संकटातच काय करतो माहिती का, विसरून जातो काय बोलायचं. संकटातच आम्ही काय करतो माहिती का, बोला ना, आम्ही काय करतो संकटात, काय करतो, देवाचा धावा करण्याच्या ऐवजी घाबरून जातो. हालेलुया. मार्काचं शुभवर्तमान 4था अध्याय आणि 35 वचन काय सांगतं, वाचा बरं. मार्काचं पुस्तक 4था अध्याय आणि 35 वचन. हा, तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर हा, दुसरेही मचवे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले. हा, हा, हा. तेव्हा ते त्याला म्हणाले, हा, बस गुरुजी आपण बुडत आहोत, आपल्याला काहीच वाटत नाही का. हे आले ते मरणाला कुणी घाबरते हो. हालेलुया. थोडे हातापायला मुंगे येऊ द्या, बघा कसं होतं. लगेच विचारतो हार्ट अटॅक येतो, छातीत पाठी चमक मारली, झाला आता जातो. हालेलुया. डोक्यात नुसतं चक्र येऊ द्या, झाला टेंबूळ. हालेलुया. आला ट्यूमर लगेच डोक्यात. हालेलुया. फक्त पोटात दुखू द्या, सारखं दुखू द्या, अल्सर, नुसतं पित्ताचा त्रास होऊ द्या, झाला आता पित्ताचे खडे. हालेलुया. हालेलुया.
नुसती दाढ दुखायला लागली की झालं, आता काढावंच लागेल. पण देवाचं वचन सांगतं विश्वासणाऱ्यांबरोबर अशी चिन्ह असतील. तुम्ही तुमच्या संकटाच्या समयी जर देवाचं वचन घोषित करत आहात तर मला तुम्हाला सांगू द्या, तुमचे संकट तुमच्या विरुद्ध काम करणार नाही. आमेन. जोरात पाहिजे होतं आमेन. हालेलुया. जे संकटात तुम्ही देवाचं वचन घोषित करणार आहे ना, ते संकट तुम्हाला जाऊ देणार आहे, ते तुम्हाला आड नाही येणार आहे. बायबल सांगतं येशू उठला आणि वादळाला शांत केलं, वादळाला धमकावलं. आमेन. ज्यावेळेस परीक्षक त्याच्या समोर होता, परीक्षकाला त्यांनी त्याच्या स्वतःचं उत्तर नाही दिलं. असा शास्त्रलेख आहे असं तो बोलला. आमेन. लिहिलंय का नाही तसं? मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये 4था अध्याय लिहिलंय की ज्यावेळेस परीक्षक त्याच्याकडे आला, परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला, आणि पहिल्या 2रं वचनामध्ये लिहिलंय परीक्षक त्याला म्हणाला की या धोंड्यांना आज्ञा कर, हे धोंडे तुझं ऐकतील आणि म्हण त्याला की याची भाकरी हो. त्यावेळेस तो म्हणला नाही, हा मी तसंच बोलतो, तसं म्हणला नाही. तो परीक्षकाला उत्तर देत आहे वचनाच्या द्वारे. असा एक शास्त्रलेख आहे की त्याच्यामध्ये लिहिलंय की मनुष्य केवळ भाकरीनेच नव्हे तर देवाच्या वचनाने जगेल. वाव. हालेलुया. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ न छोड़ेगा. आमेन. मला माझ्या समस्यामध्ये मला देवाचं वचन घोषित करायचं. आमेन. हालेलुया. परमेश्वर म्हणतो यरीहोचा दिवार बघतोय ना तू, काय टेन्शन घेऊ नको, काय कर, जय घोष कर, देवाची स्तुती कर, देवाची आराधना कर, म्हणजे ते यरीहोचा खाली पडलेला मी तुला दाखवेल. आमेन. खाली पडेल. यरीहोचा तुम्हाला अडवणार नाही. समुद्रासमोर आपले हात उंच कर, मोशे आपली काठी उंच कर. ओ समुद्राच्या समोर आपली काठी उंच कर, समुद्र 2 भागामध्ये दुभागल. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी शेवटचा पॉइंट मी सांगत आहे. प्रियांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन घोषणा करायला शिका. तुमच्या संकटामध्ये, तुमच्या निराशामध्ये, तुमच्या दुःखामध्ये जर तुम्हाला असं वाटेल ना, आजार यायला लागले ना, बोला येशूच्या नावात, मी येशूच्या नावात निरोगी आहे. मी घोषित करतो यशाया 53:5 मला आरोग्य मिळालं, त्याच्या बसलेल्या प्रत्येक फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. घोषणा करा, आजार निघून जाईल. हालेलुया. हो, घोषणा करा. जर तुमच्याकडे एकटा पण आला असेल, जर तुम्ही एकट्यामध्ये असाल, विचार करा आता सगळ्यांनी मला सोडला तर माझं कुणी नाही, त्यास बोला प्रभू परमेश्वराचं वचन सांगतं युगाच्या अंतापर्यंत तो माझ्या बरोबर आहे, मी एकटा नाही. हालेलुया. त्यावेळेस ते वचन तुमच्या जीवनात काम करेल. ज्यावेळेस तुमच्याकडे समस्या येतील, हो तुमच्याकडे कमी घटी येईल, त्यावेळेस बोला परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही, मी खर्चामध्ये राहणार नाही, मी आशीर्वादित आहे. हो कमन. हालेलुया. हो, त्याला बसलेला प्रत्येक फटक्याने मी निरोगी आहे. हो, तुम्ही घोषणा करा. ज्यावेळेस तुमच्याकडे असं वाटेल माझ्याकडे अपयश आहे, तर त्याचं वचन हे घोषित करा. योहानाचं पुस्तक पहिलं योहानाचं पत्र याचं 4था अध्याय आणि 4थं वचनामध्ये लिहिलंय. हो, परमेश्वर म्हणतो मुलांनो तुम्ही माझ्यात आणि जगावर मी विजय मिळवला आहे. तुम्ही माझ्यात म्हणजे विजय पण तुमचा जगात आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो श्रेष्ठ आहे. मी अपयशी होणार नाही, मी निराश होणार नाही, मी कधीच फेल होणार नाही. माझ्या सर्व कामामध्ये परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे वचन घोषणा करणार आहात, तुमच्या त्या संकटाने तुम्हाला जाऊ द्यावं लागणार. हालेलुया. 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 त्या गाढवाला सोडवण्याचं सामर्थ्य प्रभूने तुम्हाला मला दिलं. आणि ज्यावेळेस ते आले ते गाढवाला घेऊन, डिस्टन्स खूप होता, पण पेशन्स पण होता त्यांच्यामध्ये. आमेन. हालेलुया. पेशन्स त्यांच्याकडे होता. आणि ज्यावेळेस त्यांनी आले, पहिली काय गोष्ट केली हो त्यांनी, ज्यावेळेस त्यांना या संकटातून विजय मिळाला, पहिली गोष्ट काय केली, त्यांनी आपली वस्त्र काढली. वस्त्र काढली म्हणजे ते लीन आणि नम्र झाले. ओ किती महान आहे. जर तुम्हाला मला विजय मिळतो ना, पहिली गोष्ट हे करा, देवा तू खरंच किती महान आहे, मी नम्र होतो. हो, पेत्राने पण तेच केलं. पेत्र म्हणतो, पेत्राला ज्यावेळेस त्यांनी म्हटलं की या ठिकाणी जाळं टाक, आणि ज्यावेळेस त्यांनी जाळं टाकलं, जाळ्यांनी ज्यावेळेस माशांनी भरू लागलं, हे जाळं माशांनी भरू लागलं, तो काय म्हणतो माहिती का, त्यांनी आपले वस्त्र काय केले माहिती का, काढले, पाण्यात उडी मारली. प्रभू मी तुला शरण येतो, मी तुला शरण येतो, मी तुला शरण येतो, मी तुला शरण येतो. त्यांनी आपली वस्त्र त्या गाढवावर टाकली. म्हणजे याचा अर्थ ते स्वतःला रिक्त करत आहे. तुम्हाला विजय मिळवला, परमेश्वर तुम्हाला विजय देतोय. परमेश्वर म्हणतो तुमच्याच्याने भूते वश होतं त्याच्यामध्ये आनंद करू नका, तर कशामध्ये आनंद करा, स्वर्गात तुमचं नाव लिहिलं जावं
यासाठी तुम्ही तळमळ करा. आमेन. हालेलुया. आम्हाला काय करायचं? लीन आणि नम्र व्हायचं प्रभू समोर. हा प्रभू मी आहे, माझं जीवन तुला समर्पित करतो. आमेन. हालेलुया. हा जावळ्याचा संदेश प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू. आमेन. हालेलुया. हा संदेशाद्वारे प्रभू तुम्हाला विजय बनव. या संदेशाद्वारे प्रभू तुम्हाला अधिक सामर्थ्याने बनव. त्याची वाणी ऐकणार, त्याचं वचन ऐकणारे प्रभू तुम्हाला बनव. त्या वचनाप्रमाणे करणारे तुम्हाला बनव आणि विजय तुमचा आहे. आमेन. हालेलुया. 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 वॉरफेअर मध्ये येऊया आता. हालेलुया. हालेलुया. वॉरफेअर. बोला वॉरफेअर. वॉरफेअर. हालेलुया. युद्धभूमी. आमेन. युद्धभूमीच्या रणांगणावर आम्ही आहोत, त्या भूमीवर आम्ही आहोत आणि आम्हाला युद्ध करायचं. युद्ध करायचं म्हणजे काय करायचंय? युद्धाला तुम्ही जाता, तुम्ही तयार आहात म्हणजे काय करायचंय? काय करायचं? तयारी करायची. आमेन. हालेलुया. पण तुमच्याकडे युद्धासाठी काय पाहिजे? बोला शस्त्र पाहिजे. कुठे शस्त्र? प्रार्थना हे शस्त्र आहे. अजून अजून वचन, देवाचं वचन हे आमचं शस्त्र आहे. अजून विश्वास आमचं शस्त्र आहे. विश्वासाची ढाल, वचनाची तलवार, प्रार्थना आम्हाला पाहिजे. अजून तारणाचे शिरस्त्रार. हे 6 घटक प्रभून दिले. पण अजून परमेश्वर तुमच्याकडे शस्त्र आहेत. मोशेला काय म्हटला? मोशे तुझ्या हातामध्ये काय आहे? काठी. ते तुझं शस्त्र बनल. जस तू फारोच्या समोर जाशील, ती छडी काय कर? समोर टाक, ते साफ होईल. ते तुझं शस्त्र झालं. त्याच्यानंतर यहोशुआला काय म्हटला? यहोशुआ तू आराधना कर, ते तुझं शस्त्र बनेल. यरीहोचा दिवा खाली पडत. माझ्याकडे शस्त्र पाहिजे युद्धासाठी. काय पाहिजे? काय पाहिजे? शस्त्र पाहिजे. मग शस्त्र काय काय आहे? माझा विश्वास माझं शस्त्र बनतोय, माझी प्रार्थना माझी शस्त्र बनत आहे, माझी आराधना माझं शस्त्र बनत आहे. माझ्याकडे काय आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती की सैतान कशाला घाबरतो? देवाच्या वचनाला, अजून स्तुतिस्तवनाला, अजून तुमच्या विश्वासाला तो घाबरतो. हालेलुया. तुमच्या विश्वासाला घाबरतो. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताने नेहमी म्हटलंय, विश्वासाच्या द्वारे हे तुला प्राप्त झालं आहे. आमेन. हालेलुया. अजून माझ्याकडे काय शस्त्र आहे? स्तुतिस्तवनाचं शस्त्र आहे. अजून माझं शरीर हे देवाने एक वेपन सारखं बनवलं. वीराच्या हातातल्या बाणाप्रमाणे तरुणाचं जीवन आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? तुम्ही आणि मी तरुण आहात का नाही? हो, पांढरे केस झाले. नाही तरुण आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही वीराच्या हातातल्या बाणाप्रमाणे आहोत. आमेन. आमचं शरीर त्याला माहिती, शरीराला जर नाश करायचा किंवा याला हे करायचं, याच्या विरुद्ध मला शरीराविरुद्ध काहीतरी करावं लागेल. पण जो शरीर म्हणून पौल काय म्हणतो? मी माझ्या शरीराला माझा गुलाम बनवतो, माझ्या शरीराला माझ्या कायात ठेवतो. म्हणजे हे शस्त्र बनवतो मी त्याच्या विरुद्ध. मी त्या मोहांना बळी पडत नाहीये. आमेन. डोळ्याच्या वासनेला मी बळी पडत नाहीये, देहाच्या वासनेला मी बळी पडत नाहीये. आमेन. संसाराच्या कुशारकीमध्ये मी जात नाहीये, कारण की देहाची कर्म तर उघड आहे. जात कर्म, अशुद्धपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा देवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी यांना मी माझ्या शरीरातून काढत आहे. आमेन. म्हणजे शरीर पण माझं शस्त्र आहे. आमेन. अजून देवाचं वचन तर माझ्या शस्त्राचा उपयोग करत. आमेन. हालेलुया. अजून काय शस्त्र आहे? हालेलुया. अजून काय शस्त्र आहे आमच्याकडे? देवाचं दान. हा. हालेलुया. देवाने आम्हाला जे गिफ्ट दिले त्या गिफ्टचा उपयोग आम्ही केला पाहिजे. आमेन. हालेलुया. युद्धभूमीमध्ये आहोत तर सज्ज व्हायला पाहिजे. दावीद गेला त्याचे शस्त्र घेऊन, गोफन नेले, दगड नेले, सगळं नेलं, पण त्याच्याकडे देवाचं नाव होतं. तुम्ही देवाच्या नावामध्ये जा. आमेन. तुमच्याकडे देवाच्या नावाचं सामर्थ्य पाहिजे. आमेन. युद्धामध्ये पराक्रमी व्हायचंय तर युद्धासाठी माझ्याकडे शस्त्र पाहिजे आणि त्याच्यामध्ये निपुणता पाहिजे. म्हणून बायबल सांगतं निरंतर प्रार्थना कर, निरंतर सराव कर. कशाचा? युद्धाचा सराव कर. प्रार्थना केली म्हणजे काय होणार आहे? तुला विजय मिळणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. स्तुतिस्तवनाचं शस्त्र आमच्याकडे पाहिजे, आराधनेचं शस्त्र आमच्याकडे पाहिजे, वचन वाचण्याचं शस्त्र पाहिजे, विश्वासाची ढाल आमच्याकडे पाहिजे, प्रार्थनेचं आमच्याकडे वेपन पाहिजे. आम्ही आमचं स्वतःचं जीवन पण तसं तयार केलं पाहिजे. जास्त शैतान तुमच्याकडे बघल न करू याला हात लावायला. डेंजर माणूस. हालेलुया. हालेलुया.
सैतान काय म्हटलं माहिती का येशूला, कशाला आम्हाला छळायला आलाय बाबा, त्याला पाहूनच कशाला आम्हाला, म्हणजे त्याचं जीवन असं होतं की समोरच्याला म्हणजे सैतानाला भिवणारं जीवन होतं. हालेलुया. मार्काचे शुभवर्तमान 5वा अध्याय त्याच्यामध्ये लिहिलंय की तो गब्रेत राहणारा व्यक्ती, त्याच्या आतमध्ये किती दुरात्मे होते, 6,000 सैन्य होतं. ते धावत आला, जो कुणाच्याने बांधला जात नव्हता, साखळदंडाने त्याला बांधता येत नव्हतं, तो त्याच्याकडे धावत आला आणि काय म्हटला, तू वेळेच्या आधी आम्हाला, वाचावर काय लिहिलंय 5वा अध्याय येशूला दुरून पाहताच किती वचन, 6वं वचन, येशूला दुरून पाहताच तो धावत आला आणि काय म्हटला, पाया पडला हा, आणि मोठ्याने ओरडून आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतो, तू मध्ये का पडतोस, तुला देवाची शपथ घालतो. मी तुला देवाची शपथ मला घालतो, छळू नको. मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, हा, अरे अशुद्ध आत्मा ह्या माणसातून निघ. आमेन. अजून एक शस्त्र भेटलं आपल्याला, आमचे मुखातले शब्द. आमेन. विश्वासाचे, अधिकाराचे, सामर्थ्याचे शब्द देवाने आमच्यामध्ये घातले. ते माझं शस्त्र आहे, माझ्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेस तू म्हणतो तुम्ही माझ्या नावाने भूते काढा, त्यावेळेस तुम्ही परमेश्वर तुम्हाला ते शस्त्र देते, शब्दाचं सामर्थ्य. जा बरं भूत काढायला आणि तिथं गप्प उभा राहा, ते पण तुझ्याकडे बास बघ. हालेलुया. महिमा, तर तू गेली तिथं काढायला, गप्प बसलीस, तू काय म्हणेन तुला, कशाला आली. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही आम्ही शब्द वापरतो, म्हणून बायबल सांगतो देवाने तुमच्या माझ्या मुखामध्ये सामर्थ्य घातलेलं आहे. आमचं शब्द माझं शस्त्र बनत आहे. माझ्याकडे अजून शस्त्र आहे. हालेलुया. हालेलुया. तो काय म्हटला, पौल काय म्हणला, 9व्या अध्यायामध्ये लिहिलंय, 16व्या अध्यायामध्ये लिहिलंय, तो त्या पिशाचिनीला काय म्हटला, 15 वचन असं लिहिलंय की त्याने धमकावलं आणि ते पिशाच त्याच्यामधून निघून गेला आणि ती मुलगी फ्री झाली. आमेन. हालेलुया. म्हणजे त्याच्या मुखामध्ये सामर्थ्य होतं, ते शस्त्र बनलं सैतानचे बंधन तोडायला. प्रेषितांची कृत्य 16व्या अध्यायामध्ये. आमेन. आणि नंतर आम्ही पाहतो 25व्या वचनामध्ये, ते रात्री त्यांनी आराधना केली, आराधना केल्यानंतर बंदिशाचे पाय डगमगले, मोठा भूमिकंप त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी लोकांचे बंधन तुटले, त्यांचेही बंधन तुटले. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमच्याकडे शस्त्र पाहिजे, आम्हाला आमचे शस्त्र माहिती पाहिजे. हालेलुया. नुसतं बाण घ्यायचा आणि बाण मारायचा कसा हे माहितच नाही तर काय उपयोग आहे ना. फेकून मार, फेकून किती लांब जाईल. हालेलुया. बाण मारायला काय लागेल, अरे बाण मारायला काय लागेल, धनुष्य म्हणा ना, धनुष्य. काय लागेल, नुसती गोळी असून फायदा नाही, पिस्तूल पण पाहिजे तुमच्याकडे, गन पाहिजे, तर ते गोळी लागेल, हिट करेल. अशी फेकून मारा बरं, ते तुमच्याकडे धावत येऊन तुला 10 वेळा मारेल. हालेलुया. पण जर तुमच्याकडे गन आहे आणि गोळी पण आहे तर हिट होईल. आमेन. हालेलुया. मग आम्हाला देवाचं सामर्थ्य पण पाहिजे. जसं आम्ही बोलणार आहोत तर देवाचं वचनाचं सामर्थ्य आमच्यामध्ये पाहिजे, देवाचा अभिषेक आमच्याकडे पाहिजे. आणि जसं मी बोलणार आहोत देव काम करणार. मग त्याच्यासाठी आमच्याकडे प्रार्थना नित्य वाढली पाहिजे. पुन्हा एकदा त्याच गोष्टीवर येतो, आम्ही प्रार्थनेच्या युद्धभूमीमध्ये आहोत आणि प्रार्थना हे आमचं वेपण आहे. शब्दामध्ये सामर्थ्य पाहिजे असेल तर निरंतर प्रार्थनेत वाढा. शब्दामध्ये सामर्थ्य पाहिजे असेल तर निरंतर देवाचं वचन वाचा. शब्दामध्ये सामर्थ्य पाहिजे असेल तर निरंतर देवाची स्तुती आणि आराधना करा. आमेन. हालेलुया. आणि मग तुम्ही त्या गल्ल्याताला म्हणू शकता, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल आणि आज मी तुझा शिरच्छेद करेन. त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता. नाही तर जा बरं, इस्रायलचं अख्खं राष्ट्र घाबरलं होतं, सैन्य घाबरलं होतं, कारण की त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हतं. युद्धकला तर माहित होती पण सामर्थ्य, शस्त्र कसं चालवायचं याचं ज्ञान आम्हाला माहिती पाहिजे. आमेन. आमेन. हालेलुया. युद्धभूमीमध्ये आहोत तर शस्त्रांचं ओळखणं पण पाहिजे, कशाने कसं मारू शकतो. आमेन. आहे ना. मारता आलं पाहिजे, तो धावत आला, पण शस्त्र असून फायदा नाहीये, मारता पण आले पाहिजे. आमेन. हालेलुया. मी युद्ध कोणते बोलत आहे बरं का, आत्मिक नाही तर घ्या तर खरे खरे म्हणतात, पालकांनी सांगितलं आम्हाला. हालेलुया. हालेलुया. आत्मिक युद्धाबद्दल मी बोलत आहे, शब्द नीट ऐका. आत्मिक युद्धाविषयी मी बोलत आहे, कारण की आमचं युद्ध आणि लढणं आणि झगडणं आकाशातल्या
दुरात्म्यांबरोबर आहे. आमेन आमेन हालेलुया. प्रभू तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आमेन. प्रभू तुम्हाला त्या सामर्थ्याने अभिषेकाने भरो आणि परमेश्वर तुम्हाला त्या शस्त्राचा उपयोग करता यावा याचं ज्ञान आणि कौशल्य देऊ. प्रभू तुम्हाला आशीर्वाद.